विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 ची चारपदरी झाल्यानंतर वाहनांनी वर्दळ आणि वेग मोठ्या प्रमाणात वाढलाय। त्यामुळे लोहनेर तालुका देवळे येथील शाळेत जाणारे विद्यार्थी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपचारासाठी येणारे रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना महामार्ग ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतोय। या पार्श्वभूमीवर लोहनेर येथे तातडीने गतिरोधक स्पीड ब्रेकर, वेगमर्यादा दर्शविणारे फलक तसेच आवश्यक इशारा फलक बसवण्याची मागणी भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे माजी देवळा तालुका अध्यक्ष सोपान सोनवणे यांनी जिल्हाधिकारी नाशिक आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। लोहनेर तालुका देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणारे रुग्ण, जनता विद्यालयातील विद्यार्थी तसेच लोहनेर, वासोळ, निंबोळा, खलप, विखेवाडी आणि भौर गावांमध्ये जाणाऱ्या नागरिकांना दररोज राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागतोय। मात्र महामार्गावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमध्ये अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G वरील आवश्यक ठिकाणी तातडीने गतिरोधक, वेगमर्यादा फलक व इशारा फलक उभारण्यात यावेत। तसेच अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सोपान सोनवणे यांच्या निवेदनातून करण्यात आली आहे। स्वराज्य न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा।